नमस्कार, मी साटम, हिंदू क्षत्रिय मराठा. तुम्हाला माहिती असेल 22 तारखेला आपल्या प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना आहे. पण आपल्या चारी शंकराचार्यांनी ह्या कार्यक्रमाला राहण्यापासून नकार दाखवलेला आहे. त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामध्ये काही धर्माचं अनुष्ठान आणि त्याची काही बंधनं आहेत, त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीयेत. पण आपण आपली पात्रता नसताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारे क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला, त्याचं राजकारण केलेलं आहे. पण बघा, मी तुम्हाला सांगतो, ह्यामध्ये किंचितचं हिंदू धर्माचं यश आहे की प्रत्येकाला आपल्या धर्मपीठाच्या विरोधात किंवा धर्मगुरूंच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आहे. इतके सारे धर्म आहेत, हिंदू धर्म सोडून मला कोणाबरोबरही कंपॅरिझन करायचं नाही. पण बाकीच्या कुठल्याही धर्मामध्ये जर त्यांचा धर्मगुरू किंवा त्यांचा पीठाधिपती त्याच्या विरोधात एखाद्या व्यक्तीने काही वक्तव्य केलं, त्याची काय अवस्था होते तुम्हाला माहिती असेल. माहिती नसेल तर गुगलवर सर्च करा, ब्लास्फेमी टाका आणि पुढे त्या धर्माचं नाव टाका. तुम्हाला वेगवेगळ्या स्टोरीज मिळतील, वाचा आणि विचार करा. जाता जाता जे कोण सेक्युलर असतील ना, त्यांना सांगतो, बघा, आमच्या हिंदू धर्माचं हेच खरं यश आहे की व्यक्ती स्वातंत्र्य आहे, जे 75 वर्षापूर्वी आपण सर्वांनी मिळून भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा आत्मसात केलं होतं. कलम 19 वाचायला विसरू नका. वाचला असेल तर तुम्हाला माहिती असेल. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. हर हर महादेव आणि जय श्रीराम.